हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जावो हीच आई जगदंबे आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर स्वामी म्हणतात, कठीण प्रसंगात स्वतःला सांभाळा, कारण काच फुटल्यावर फक्त टोचते, पण आरसा तुटल्यावर प्रत्येक तुकडा चेहराच दाखवतो. म्हणूनच आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरे जा. तुम्ही पराभूत नाही, तर अधिक सामर्थ्यवान होत आहात. आपणही आपलं आयुष्य सातत्याने जगत असतो. केव्हा केव्हा खूप आपलं मन उदास होतं. मग अशा वेळी आपण काय करायचं बरं? तर मन उदास असणे हे अगदीच स्वाभाविक आहे. अशा वेळी स्वतःला थोडा वेळ द्या. आपल्या भावनांचा स्वीकार करा आणि काही ह्या टिप्स मी जे सांगणार आहेत त्या फॉलो करा. तर सगळ्यात अगोदर आणि एक नंबरचं म्हणजे आवडते गाणे ऐका किंवा संगीत लावा. गाण्यामुळे मूड पटकन बदलतो. शांत किंवा उत्साही संगीत तुमच्या मनातील मळप दूर करण्यास मदत करू शकते. दुसरा आहे आवडता छंद जोपासा. चित्रकला, वाचन, बागकाम. सतत काम आणि दैनंदिन क्रियाक्रम म्हणजे रोज तेच काम, त्यामुळे आयुष्यात म्हणजे थोडंफार बोर होतं आपल्याला कुठेतरी. तेच काम करत असताना कुठेतरी मन उदास असतं आणि उदास मन असल्याने म्हणजे असल्याचे खूप जास्त काही कारणे असतात वेगवेगळी. त्यामुळे आपल्या आयुष्याला थोडासा ब्रेक द्यायला हवा आणि त्यासाठी हा योग्य पर्याय आहे, आवडता छंद जोपासा. एखादं छान मनाला शांत करेल असं चित्र काढा. छान छान त्यामध्ये रंग भरा, कारण त्या रंगाकडे बघून आपल्याला मनामध्ये आपल्याला एक वेगळीच आशा निर्माण होईल. असे रंग भरा आणि प्रत्येक रंग आपल्याला काहीतरी सांगतोय हेच आपण त्यातून घ्यायचं कधी पण. नाहीतर एखादं पुस्तक वाचा. वाचनाने ज्ञान तर भेटतेच बरं का, पण त्याचबरोबर आपलं मनही रमते आणि खूप छान वाटतं. वाचन केल्याने आपल्याला खूप जास्त काही म्हणजे नाही का, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला समजतात वाचनाने आणि आपलं मनही शांत होतं. नाहीतर आपण बागकाम देखील करू शकतो. मस्त असे झाडांना पाणी घालून त्यातील गवत काढा, नाहीतर अजून छान छान झाडे लावा. झाडांकडं ज्यावेळी आपण बघू त्यावेळी अगदीच मनाला शांतता मिळते. तो हिरवागार रंग, त्यावर असणारी पाखरे सतत आपल्याला काहीतरी सांगण्याचा आणि निसर्गातून आपल्याला एकदम छान असं जे आपण म्हणतो ना सकारात्मक दृष्टिकोन, हे जे असतं हे सगळ्या वाईब्स आहे आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स हे निसर्गातून आपल्याला मिळत असतात. पण त्या आपण कशाप्रकारे घ्यायच्या, कशाप्रकारे घ्यायचं, त्या सगळ्या काही गोष्टी आपल्या हातामध्ये असतात. तर सुंदर अशी छान छान झाडे लावा. फुलांची झाडे, फळांची झाडे लावले की फळं आपल्याला देतात झाडे, आणि फुलांची जर झाडे लावले तर फुलं देतात. आणि त्यामधून अगदीच आपल्या घराच्या समोर जर फुलं असतील, छान छान फुलं, छान छान वेगवेगळ्या प्रकारची झाडं, हे सगळे आपलं मन हे प्रसन्न करत असतात. आणि सतत जेव्हा केव्हा आपण त्या हिरवळकडे बघूत किंवा आपली नजर त्याभोवती पडेल किंवा खिडकीतून जरी आपण बाहेर पाहिलं तरीसुद्धा आपल्याला हिरवेगार झाडं दिसतात आणि खरंच खूप शांतता भेटत असते मनाला. हरित क्रांतीचं प्रतीक जे असतात ही झाडं, ते खरंच अवतीभोवती आपल्या खूप सारे असायला पाहिजे. आणि त्यामुळे खरंच आपल्याला आणखी म्हणजे नाही का, जीवन जगण्याचं प्रोत्साहन हे झाडांमधून भेटत असतं. ऑक्सिजन तर भेटतोच, परंतु एक वेगळी शांतता ही सुद्धा झाडांमध्ये म्हणजे नाही का एक जादू असते आपल्याला शांत करण्याची. तर त्याचमुळे बागकाम हे देखील आपण केलं पाहिजे. ज्यावेळी आपलं मन उदास असेल त्यावेळी आपण बागकाम देखील करू शकतो. त्यानंतरचा आहे भावनांचा स्वीकार करा. मला आज उदास वाटत आहे. आधी मान्य करा. स्वतःच्या भावनांचा स्वीकार केल्याने मनावरचे बरेचसे ओझे कमी होते आणि आपल्याला
त्या उदास मनावर अजून काही म्हणजे आपल्याला जे सोल्युशन काढता येईल का हे आपल्याला कळतं. जर आपल्याला कळलंच नाही आपण कशामुळे उदास आहोत, काय झालं आहे, तर आपण त्या म्हणजे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यावर आपल्याला कधीच सोल्युशन भेटणार नाही. नंतरचा आहे मित्र किंवा कुटुंबाशी बोला. तुमच्या मनात काय चालले आहे आणि उदास कशामुळे मन आहे, कारण काय आहे, हे सर्व काही तुम्ही कुटुंबाशी जर आपल्याला नाहीच बोलता आलं तर मग आपल्या आयुष्यामध्ये एक छान आणि ज्यावर आपला अटूट विश्वास असतो अशी मैत्रीण किंवा मित्र असतोच. त्याच्याशी खरंच आपण मन मोकळे केले पाहिजे. यामुळे खरंच आपल्याला योग्य ते सोल्युशन मिळतं. सोल्युशन मिळतंच, पण मनसुद्धा हलकं होतं बरं का. त्यामुळे मनातल्या गोष्टी बोलायला शिका. नंतरचा आहे व्यायाम आणि ध्यान. 10 ते 15 मिनिटे प्राणायाम किंवा ध्यान करा, मेडिटेशन करा. मोकळ्या हवेत थोडा वेळ चाला. चालण्यामुळे मूड सुधारण्यास मदत होते आणि आपल्याला एकदम फ्रेश वाटतं. म्हणजे कसं, निसर्गाच्या जेव्हा आपण सानिध्यात जाऊ त्यावेळी निसर्गामध्ये किंवा बागेत थोडा वेळ शांत बसायचं, मेडिटेशन करायचं, थोडासा व्यायाम करायचा, ध्यान करायचं, देवाचं नामस्मरण करायचं. यामुळे सुद्धा आपला मूड चांगला होण्यास मदत होते. आणि थोड्या वेळ जर चाललं फिरलं आपल्या शरीरामध्ये अशी वेगळीच एनर्जी निर्माण होते, जे की आपल्यामध्ये कंटाळवाणा किंवा उदास असतं मन, त्यावेळी तर झालंच आणि शरीरात सुद्धा बदल होतो. त्यामुळे मेडिटेशन करणं, मोकळ्या हवेत थोडा वेळ चालणं, यामुळे सुद्धा आपला मूड हे फ्रेश होण्यासाठी खरंच खूप जास्त मदत होत असते. आणि या सगळ्या गोष्टी झाल्या, पण एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय, मोकळ्या वेळेत जर आपण बसू आणि मन पण उदास असेल, काहीही करण्याची इच्छा होत नसेल आणि कोणाशी बोलण्याची सुद्धा इच्छा होत नसेल, कोणाशी काही शेअर करावंसं वाटत नसेल, तर मग काय करायचं, डायरी लिहा. तुम्हाला नक्की काय वाटत आहे हे कागदावर किंवा डायरीमध्ये लिहा. असे केल्याने विचारांचा ताण कमी होतो. जर उदासी खूप दिवस टिकून राहिली आणि दैनंदिन जीवनावर जर परिणाम करू लागली तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत नक्की घ्या. ते तुम्हाला योग्य तो सल्ला नक्की देतील. पण उशीर न करता या सगळ्या गोष्टी आपण करायच्या आहेत, जेणेकरून आपलं आयुष्य आणि इतरांचं सुद्धा आयुष्य आपल्याबरोबर सुधारेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.